सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। एकदा हा काशी राजा जो आहे, हा काशी राजा एकदा स्नान करण्यासाठी मुखमार्जन करून पूजा करून स्नानासाठी आला होता। स्नान करून संध्येसाठी आला होता। सकाळच्या वेळी विनायकाला बोलवायला गेला। विनायक म्हणाला की माझं भोजन कधीच झालेलं आहे, तुम्हाला जर खरं वाटत नसेल तर हे पहा, लाडू खीर हे सगळं बघा, मोदक, आणि म्हणून मी आता ढेकर देत आहे। राजाला मोठं आश्चर्य वाटलं, इतके सकाळी सकाळी भोजन कोणी पाठवलंय? हे महाभाग्यवान भक्त आहे। मग हा जो मोहोत्कट आहे हा राजाला सांगायला लागला, दंडकारण्यात नामल नावाचं नगर, त्या नगरात भृशुंडी नावाचा माझा भक्त राहतो, त्याने माझ्यासाठी भोजन पाठवून दिलं। पूर्वी त्यांनी खूप प्रकारे भक्ती केली, माझी उपासना केली, आणि माझ्या कृपेने तो गणेशमयच झाला आहे। आता त्याच्या भुवयांमधून एक सोंड प्रकटली आहे आणि म्हणून त्याला भृशुंडी असं नाव आहे। आज शुक्ल चतुर्थीचा दिवस, त्याने त्या दिवसाचं महत्त्व जाणलं आणि मला माझी पूजा केली। घरामध्ये माझ्या मूर्तीपुढे नैवेद्य ठेवला, तोच नैवेद्य मोठ्या नैवेद्य भोजन म्हणून मला पोचला आहे। तेव्हा राजा, तू त्याच्याकडे जाऊन तुझ्या मुलाच्या लग्नाचं निमंत्रण दे,
त्याला बोलवले आहे म्हणून सांग. तो तत्परतेने येईल. मला नैवेद्य मिळाला आहे हेही सांग. विनायकाचा निरोप घेऊन राजा निघाला. अनेक पर्वत नद्या पार केले. नामल नगरीमध्ये आला. भृशुंडीच्या आश्रमापर्यंत पोचला. ऋषीवर्य, आपण माझ्या मुलाच्या लग्नाला यावं असं आमंत्रण दिलं ते. मग आणि काश्यपुत्र पुरोहित म्हणून माझ्या घरी आला आहे. तुम्ही पाठवलेला हा शुक्ल चतुर्थीचा नैवेद्य त्याला मिळाला आहे असं त्यांनी तुम्हाला भेट झाल्यावर निरोप द्यायला सांगितले. राजांनी तसंच तसं सांगितलं. तर ऋषी म्हणालाय की परमात्मा निर्गुण निराकार आहे. तुझ्या घरी कसा काय आला? कशावरून ते मला सांग. मला खरं नाही वाटत. तुझा विनायक कसा आहे? राजा म्हणाला, त्याच्या रूपाची तुलना ब्रह्मदेव किंवा इतर कोणीही करू शकणार नाहीत. परंतु काश्यपाच्या घरी मानव रूपाने अवतार घेतला आहे. त्याचं वय 7 वर्षाचं आहे. बुद्धीने तल्लख आहे. आणि तो कसा आहे? शस्त्रास्त्रांमध्ये तो निपुण आहे. आणि कश्यपाला पूर्वी वचन दिल्यामुळे तो पुन्हा त्याने मनुष्य अवतार घेतला आहे. भृशुंडी राजाला म्हणाला, तू ज्याचं वर्णन करतो आहेस त्याचं स्वरूप फार वेगळं आहे. तुझ्या सांगण्याप्रमाणे जर त्याचं रूप असेल तर मला इतर कोणाशी तरी भक्ती करावी लागेल. त्यामुळे तू जसा आलास तसं परत जा. मी मुळीच काहीच घेणार नाही. काशीला मी मुळीच येणार नाही. राजाला वाईट वाटलं. तो भृशुंडीला म्हणाला, मी निष्काम परत जायचे म्हणजे येथे येऊन काहीच उपयोग झाला नाही असंच होईल ना. तेव्हा ऋषी राजाला म्हणाला, तू म्हणतोस ते सगळं खरं आहे. तू डोळे मिटून घे. तू आपोआप काशीला पोचशील आत्ताच्या आत्ता. काशी राजा क्षणात राजवाड्यात पोचला. त्याला अत्यंत आश्चर्य वाटलं. विनायकांनी त्याला सगळ्या परिस्थितीचं कथन केलं, सांगितलं. भृशुंडी आला नाही याचं विनायकाला वाईट वाटलं. विनायक राजाला म्हणाला, तू निर्धास्तपणे आणखी एकदा भृशुंडीला आणण्यासाठी जा. सांग की तुला गजाननाने बोलवलंय. राजा क्षणात भृशुंडीला आश्रमात प्रविष्ट झाला. गजानन आणि गजानन भक्त भृशुंडी यांचं दोघांचंही इतकं सिद्धीचं सामर्थ्य. दोघांचंही. म्हणजे गजानन म्हणजे तो कश्यपांचा पुत्र आणि भृशुंडी दोघांचंही सामर्थ्य अफाट. म्हणजे काशी खूप लांब आहे. काशीहून नामल नगरापर्यंत, नामल नगराहून काशीपर्यंत त्यांच्याच कृपेने राजा क्षणार्धात पोहोचतोय. राजाला कौतुक वाटत होतं. परत काशी राजा भृशुंडीकडे गेला. आणि पुन्हा भृशुंडीला तसंच सांगायला लागला. तर त्याला आश्चर्यच वाटलं, हा परत का आला.
आणि मग त्यांनी सांगितलं याला, भृशुंडी ऋषींना सांगितलं, विघ्नहर गजाननाने काशीला येण्यास सांगितलं आहे. काशीराजाचा निरोप ऐकला. भृशुंडीचं मन एकदम आनंदित झालं. त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. मला गजाननाने बोलवलं, आपण येथून लगेचच निघूया असं म्हणाला. राजाचा हात धरला आणि ते दोघं क्षणात काशीला आले. राजाने आता तो काशीला राजा त्याला घेऊन आला म्हणजे तो त्याचा पाहुणाच आहे. त्याने त्याचं सगळं आदर सत्कार केला ऋषी म्हणून. आणि आदर सत्कार झाल्यानंतर गजाननाच्या दर्शनाला आसूसला होता भृशुंडी. त्याचं लक्ष मुळीच नव्हतं राजाच्या आदर सत्काराकडे. मी गजाननाला शोधतोय असं तो म्हणाला. पण मला गजानन दिसत नाही, तू मला फसवून आणलंस की काय, राजाला म्हणाला. राजा म्हणाला, ऋषीवर्य तो बाहेरच असेल. म्हणून ऋषींना घेऊन राजा आश्रमाच्या बाहेर आला. तो पाहत आमचा गजानन मुलांबरोबर खेळतोय. भृशुंडीनी बघितलं, 7 वर्षे वयाचा ब्राह्मण पुत्र खेळतोय. तुमचा गजानन आहे हा दिसावयास कसा आहे. भृशुंडी क्षणभर विचारातच पडला. ज्याप्रमाणे भृशुंडी वर्णन करायला लागला की माझा गजानन असा असा आहे, त्याप्रमाणे विनायक खरं स्वरूप दाखवायला लागला. तो जसं बोलेल तसं विनायक त्याला दाखवायला लागला. भृशुंडीच्या अंगावर काटाच आला. म्हणजे आपल्याला पाहिजे तसंच नेमकं याचं स्वरूप आहे. हेच आपलं दैवत आहे आणि आपल्याला प्रत्यक्ष भेटलाय गजानन आज, याचं त्याला अत्यंत आनंद झाला, कौतुक वाटलं. त्यांनी विनायकाचे चरण धरले. विनायकाने त्याला उठवलं, आलिंगन दिलं. तो म्हणाला, माझ्या प्रिय भक्त भृशुंडी, धन्येस तू आणि तुझी भक्ती धन्य आहे. आणि काशीराजाच्या मुलाच्या विवाहात तू माझ्याबरोबर राहायचंयस. आणि देव आणि त्याचा भक्त यांचं संभाषण ऐकून राजा अतिशय आश्चर्यचकित झाला. म्हणजे कश्यप ऋषींचा पुत्र हा विनायक, राजा गणपतीचा भक्त, राजा गणपतीचा भक्त, त्यामुळे तो विनायक त्याला प्रसन्न झालेला. त्याच्या मुलाच्या लग्नात तो पौरोहित्य म्हणून येणार, पुरोहित म्हणून येणार. तो काय निघाला, तो 7 वर्षाचा खेळणारा बालक निघाला. पण त्याचं ताकद असं गणपती स्वरूपच होता तो. आणि गणेशाचाच भक्त राजा आहे म्हणून तर तो त्याला पुरोहित म्हणून प्राप्त झालाय. पण गणपती भक्त काशीराजा आणि गणपती भक्त भृशुंडी असं दोघेही समानच आहेत ना. दोघांनाही हा विनायक प्राप्त झालेला आहे. इतकी आश्चर्याची गोष्ट आहे. आणि भृशुंडी नुसतं म्हणजे आपल्याला जर कोणी सांगितलं की समजा उदाहरणार्थ
आपण गणपतीची भक्ती करतोय, म्हणजे आजचं सोडून द्या, सत्ययुगातली समजा ही गोष्ट आहे की आपण गणपतीची भक्ती करतोय हां. आणि समजा कोणी म्हटलं तुझ्या काकाकडे किंवा मामाकडे गणपती आलाय आणि भेटायला चल, तर आपण जाऊ का? आपण तर म्हणू तसंच की तो निर्गुण निराकार आहे, तो कसा काय आपल्याला प्रसन्न होईल? आश्चर्य आहे की नाही? प्रत्यक्षात देव दिसणं इतकी त्याची भक्ती आपण करणं आश्चर्य आहे. आणि तोच बोलवतोय याला भृशुंडीला, तोच बोलवतोय. राजा एकदा जाऊन तो आला नाही तर दुसऱ्यांदा त्यांनी राजाला जायला लावलं. म्हणजे काय की भक्त हा परमेश्वराला अगदी हवा असतो, पण परमेश्वराला प्राप्त करणं उलट सोपं आहे, पण प्राप्त झाल्यानंतर परमेश्वर समजणं मात्र कठीण आहे की हाच तो परमेश्वर आहे. कारण तितकी आपली ताकदच नसते. आणि मग दोघंही एकमेकांना म्हणजे भगवंत भक्ताला आणि भक्त भगवंताला भेटतात, मनोमन आनंदी होतात ते. एक दिवस मग राजा राजदरबारात गेला. सकाळी सकाळी विनायक बाहेर खेळत होता. तिथे एक राक्षस आला, ज्योतिष रूपाने राक्षस. त्याच्या हातात काय होतं माहिती आहे? ताम्रपट होता, तांब्याचा, आणि त्याच्यावर पंचांग लिहिलेलं होतं. त्यांनी कपाळाला अष्टगंधाचे टिळे लावले होते, कानाला लावलं होतं अष्टगंध, डोक्याला मुंडासं बांधलं होतं. त्यांनी राजाचं शुभचिंतन केलं. तो म्हणाला, राजाला मला हेमत ज्योती म्हणतात, गंधर्व लोकी मी राहतो आणि उत्तम प्रकारे मी भविष्य जाणतो. मला माहिती आहे, मी इथे आल्यापासून मला समजते की तुझ्यावर खूप विघ्न येणार आहे. तू विनायक नावाच्या मुलाला इथे घेऊन आलायस, तो मुलगा सत्याचा नाश करणार आहे. त्याला ठेवू नको तुझ्याकडे, हाकलून दे, तो तुझ्यावर संकटे आणेल. आणि अगदी काही नाही तर तो नगराची तरी धूळधाण करेल. राजा म्हणाला, की हे सगळं खोटं आहे आपण सांगताय ते. हा मुलगा जो आहे तो जरी छोटा दिसत असला तरी त्याला त्रिकालाचं ज्ञान आहे आणि तुम्हाला ते समजणार नाही, म्हणून अभद्र बोलू नका. अजिबात माझा तसा विचार नाही आहे त्याला इथून हाकलून देण्याचा. तर राजाला तो ज्योतिषी काय म्हटला की मला तुमच्या मुलाला बघण्याची इच्छा आहे, मी ज्योतिष सांगायला आलो आहे. मग त्याने काय केलं, विनायकाला पुढे केलं राजाने. विनायक
विनायकाने त्याला विचारलं की ज्योतिषराज, तुम्हाला जर सगळं माहिती असेल तर तुम्ही एक सांगा ना की माझ्या दैवात काय काय लिहिलेलं आहे. विनायक त्या ज्योतिषाला म्हणाला बरं का, राक्षस रूपातल्या, ज्योतिषी घाबरला. आता स्वतःला सावरून विनायकाच्या हाताला धरलं त्यांनी आणि म्हणाला, आजपासून 4थ्या दिवशी विहिरीत पडून तुझा मृत्यू होईल. त्यातून जर जगलास तर सागरात बुडून मरशील, त्यातून वाचलास तर पर्वत कोसळून मरशील, आणि त्यातूनही वाचलास तर 2 काळपुरुष तुझं भक्षण करतील. मग तो बालक काय म्हणाला की मी जिवंत राहण्यासाठी मग काय करावे. तू माझ्याबरोबर 4 दिवस चल, त्यामुळे तुला कसलीही इजा होणार नाही. विनायकाने काय केलं, राजाकडची अंगठी घेतली, ती लपवून ठेवली. आणि राजाकडची अंगठी घेतली, कोणाला काही कळलं नाही, ती लपवून ठेवली विनायकाने. ज्योतिषाला विचारलं, माझ्या जवळची एक मौल्यवान वस्तू हरवलेली आहे, आमची एक मौल्यवान वस्तू हरवली, ती कशी सापडेल. तर ज्योतिषी म्हणाला, ती सापडेल, पण ती सापडल्यावर मला द्यायला हवी. विनायक म्हणाला, असो, तर मग घ्या ही अंगठी. ज्योतिषाच्या छातीवर फेकली विनायकाने. अंगठीचा प्रहार झाला आणि तो दैत्य कोसळला. सगळे लोक आश्चर्याने बघायला लागले. तेव्हा त्यांना कळलं की हा विनायक म्हणजे 7 वर्षाचा मुलगा नसून गणपती आहे. आणि त्या राक्षसरूपी ज्योतिषाकडून राजाची फसगत होऊ दिली नाही त्या विनायकाने. हेही लोकांना बरं वाटलं. महद्भाग्यच म्हणायचं. मग नंतर नरंतकाने कूपक आणि कंदर या राक्षसांना विनायकाला मारण्यासाठी पाठवलं. सगळे काशी नगराकडे आले हे राक्षस. सैन्याला बाहेर ठेवलं, 2च जण आत गेले. नंतर कूपक आणि कंदर आत गेले आणि एक जण दुसऱ्याला हे सांगायला लागला की आपण काय काय करायचं. कंदराला सांगितलं, तू लहान मूल हो आणि मी विहीर होतो, खेळायच्या निमित्ताने बोलवू. सगळी मुलं खेळायला लागली विनायकाबरोबर. काही वेळाने मुलं निघून गेली. संधीचा फायदा घेतला
कंदराने विनायकाला विहिरीत टाकलं, ढकललं. विनायक ओरडू लागला, मेलो मेलो, वाचवा वाचवा. कुणीही वाचवण्यासाठी काही पुढे येईना. कंदर विनायकाला विहिरीच्या तळाशी घेऊन गेला. कूपकाला काय वाटलं, कंदर हाच विनायक आहे. तो लढायला लागला. लढता लढता दोघं ठार झाले आणि विनायक सुखरूप अंगणात खेळत होता. म्हणजे कंदर आणि कुपर यांचीच लढाई झाली. विनायकाला जिवंत बघितल्याने सगळ्यांना आनंद झाला. कूपक आणि कंदरापासून विनायक वाचला आणि ते दोघंही मरण पावले. सगळ्यांना अतिशय आश्चर्य वाटलं. नरांतकांनी पुन्हा विनायकाचा वध करण्यासाठी दुसरे राक्षस पाठवले. अंबिसूर तुंग हे आता राक्षस काशी नगरात आलेले आहेत. आणि अंधकाने काय केलं, मग मायावी रूपाने सूर्य झाकला. तुंग पर्वत कोसळू लागला. म्हणजे तुंगाने पर्वताचं रूप घेतलं आणि तो पर्वत कोसळू लागला. अभोसुराने पाण्याच्या पुराचं रूप घेतलं आणि पूर तिथे आला. इतका पूर, राक्षसांचं मायावी शक्ती, एवढा पूर की लोक मरायला लागले. अशी भयानक परिस्थिती पाहिली. मग विनायक मोठा वटवृक्ष बनलाय आता. आणि मग पक्षाचं रूप घेतलंय. विनायकांनी एक मोठा वटवृक्ष निर्माण केला, त्याच्यावर पक्षाचं रूप घेतलं आणि मायावी पुराचं पाणी सोचीने शोषून घेतलं. सूर्यप्रकाश निर्माण केला आणि लोक विघ्नमुक्त झाले. तुंगाने पर्वताचं रूप घेतलं, तो सूड उगवू लागला. हा प्रकार पाहून पक्षीरूप विनायक पक्षीरूप विनायक पंख फडफडावायला लागला. आणि मग पर्वताचा त्याच्यामुळे चुराडा झाला. मायावी पर्वत, त्या विनायकाने जे पक्षाचं रूप घेतलं तर चोचीत पकडला मायावी पर्वत.
कारण खोट्याला काही ताकदच नसते. असुराला पायात पकडलं आणि आकाशात वरवर घेट्या घालत ठेवलं आणि जमिनीवर आपटलं. दोघंही राक्षस मरून पडले. अभोसूर कोसळला आणि त्याच्या मस्तकाचा एक तुकडा नरांतकाच्या हद्दीत पडला. अंबोसुराच्या मस्तकाचा तुकडा पाहून आई आक्रोश करायला लागली. आणि मग अदितीच्या मुलाचं शिर मी कापून आणेन, तेव्हाच माझं समाधान होईल, अशी प्रतिज्ञा तिने केली. विनायकाच्या भेटीसाठी काशीराजाकडे गेली. अदितीच्या रूपातला अंबोसुराची आई पाहून काशीराजाला ती अदितीच वाटली. राजाने तिचं आदरातिथ्य केलं, तिला हाक मारली. तिचा दुष्ट कावा त्यांनी हेरला, डाव काय आहे तिचा. त्याने तिला लाडाने आई म्हणत खाऊची मागणी केली. तिलाही तेच हवं होतं. तिने लगेच त्याला लाडू दिला. लाडू खाल्ला. त्याच्यानंतर मांडीवर बसला. पुन्हा पुन्हा मागू लागला. राजा म्हणाला त्याला भोजनगृहात न्या, हवे तेवढे खाऊ दे लाडू. राक्षसीण आता उठू लागली. तिला उठताच येऊ नये असा भार तिच्यावर टाकला. तिला उठायला जमेना. विनायकाने झोप आल्याचं सोंग केलं. तिच्या मांडीवरच झोपला. आणि काय चमत्कार, इतकं वजन वाढवलं त्यांनी, इतकं वजन वाढवलं की आता तिला पेलेच ना. त्याच्या वजनाने ती राक्षसीण मरून पडली. त्यामुळे सगळ्यांना अतिशय कौतुक वाटलं. म्हणजे या विनायकाचं जे जीवन, पराक्रम देवांसारखे, पण खेळणं मात्र लहान मुलांसारखं. बोलणं, खेळणं हे सगळं 7 वर्षाच्या मुलासारखं.
सगळ्या तिथल्या काशीच्या नागरिकांना आश्चर्य वाटायचं आणि म्हणून त्यांनी एके दिवशी ठरवलं की हा इतके चमत्कार करणारा आहे, याचं कौतुक करावं. ते सगळे राजाकडे गेले. राजाला म्हणाले, महाराज, विनायकाचा सत्कार करायला हवा आहे आणि त्याचा सत्कार करण्याचा आमचाही मानस आहे. विनायक म्हणाला, माझा सत्कार करून तुम्हाला काय मिळणार आहे? मी तर एक ऋषींचा पुत्र आहे. राजपुत्राचा विवाह होईपर्यंत तुम्ही इथे मुक्कामाला आहात, नंतर थोडीच तुमचा आणि आमचा सहवास होणार आहे. विनायक म्हणाला, राजाने जर मान्यता दिली तर मला पुन्हा पुन्हा यायला काहीच हरकत नाही. राजाने संमती दिली. नागरिक विनायकाला आमंत्रण देऊन स्वस्थानी निघून गेले. त्या काशीनगरामध्येच एक शुक्ल नावाचा ब्राह्मण भिक्षा मागून उदरनिर्वाह चालवत असे. त्या दिवशी मागायला गेला असता त्याला काय भिक्षा मिळाली? थोडी थोडकी मिळाली. ती घेऊन घरी आला. नगरात नागरिकांची धांदल होती. विनायकांचे सत्कार, भोजन अशी तयारी चालली होती. सगळा खटाटोप नागरिक विनायकासाठी करत होते. ब्राह्मण घरी आला. पत्नीला म्हणाला, विनायक आज काशीनगरामध्ये आहे. काशीनगरात प्रत्येकाकडे विनायक येणार आहे. भोजनाची तयारी चालली आहे. मनुष्यरूप परमात्माच आहे तो. त्याच्यासाठी भोजन करून ठेव. त्याला पण भिक्षेसाठी 2 घास मिळू दे आपल्याकडून. तर त्याची पत्नी म्हणाली, त्याला आपल्या घरचं अन्न कसं आवडेल? ब्राह्मण म्हणाला, असं बोलू नये. देव तर भावाचाच भुकेला असतो. अन्न तयार करून ठेवायचं, श्रद्धेने द्यायचं. श्रद्धा नसताना आमाप संपत्ती फेकली तरी त्याचा उपयोग काही नाही. ठीक आहे, भोजनाची तयारी करते असं म्हणाली. भाकरी आणि तांदूळाची पेस्ट केली. ब्राह्मणाने काय केलं, घरातल्या काही वस्तू विकल्या आणि त्यांचं तेलतूप आणलं. धूप, दीप, वस्त्र, फळं अशी आणली. साहित्य गोळा केलं. आसन मांडून ठेवलं. नैवेद्य करून ठेवला. कुलदैवताची पूजा करून ठेवली. विनायकाच्या वाटेकडे तो डोळं लावून बसला. इकडे राजा नर्तिकेच्या नर्तकांना दंग झाला होता. तर राजा अतिशय दंग झाला होता आणि विनायक क्रीडा करण्यात मग्न झाला होता.
ब्रह्मदेवाचे पुत्र सनक सनंदन राजाकडे आले. सनक सनंदन काय म्हणाले ब्रह्मदेवाचे पुत्र काशीराजाला, की तुझ्याकडे कश्यपाच्या घरी परमात्मा भगवान गजानन या पुत्राचा त्याने अवतार घेतल्यापासून तो तुझ्याकडे आला आहे असं आम्हाला समजलं. त्याच्या दर्शनासाठी इथवर आम्ही आलो आहे. त्यांनी अनेक दैत्यांचा संहार केला असंही आम्ही ऐकलं आहे. हे त्यांचं बोलणं चालू होतं. तेवढ्यात विनायक हातात मोदक घेऊन आला. त्याला पाहून राजा म्हणाला, अहो ऋषी महाशय, स्वर्गलोक सोडून पाताळलोकी येण्याचं कारण काय? आपली योग्यता स्वर्गाची, इथे येणं आपल्याला कसं शोभून दिसेल? सनक उत्तरले. सनक म्हणाले, सगुण परब्रह्माला पाहावे या उत्सुकतेने आम्ही आलो आहे. निर्गुणाची आम्ही उपासना करतो, पण परमात्मा सगुण कसा होतो त्याला बघावं. तेवढ्यात विनायक खेळायला निघून गेला. राजाने सनकांना भोजनाची विनंती केली. भोजन वगैरे काही नको म्हणाले. तर ते निर्गुण निराकाराचं सगुण रूप पाहायला ते इथपर्यंत आले. विनायक खेळायला निघून गेला. त्यांना भोजनाची हे विनंती केली राजाने. मग ते मणिकर्णिकेवर निघून गेले स्नानासाठी. विनायकही स्नान करून नगरातल्या सगळ्यांकडे जायला लागला भिक्षा मागण्यासाठी. ब्राह्मणाच्या घरी गेला, शुक्ल ब्राह्मणाच्या. त्या गरीब ब्राह्मणाच्या दाम्पत्याला आनंद झाला. प्रत्यक्षात विनायक आता माझ्या घरी आलेला आहे, श्रीमंताच्या घरी न जाता माझ्याकडे आला, किती महद्भाग्य आहे. 18 धान्यांच्या पिठांची त्याच्या पत्नीने भाकरी केली होती ब्राह्मणाच्या. 18 धान्यांची पिठं. कारण काय, खूप थोडी थोडी भिक्षा मिळालेली. ती अनेक वेगवेगळी धान्य, कुळिथापासून सगळी धान्य, आणि ती अगदी थोडी थोडी अशी मिळून भाकरी बनवली होती. ती विनायकापुढे ठेवली. त्याने ती खाल्ली आणि पाणी प्यायला तृप्त झाला. नागरिक त्याची वाट पाहत आहेत. आणि सगळ्यांना शेवटी समजलं तो शुक्ल ब्राह्मणाकडे गेलेला आहे जेवण्यासाठी. त्याला पाहण्यासाठी सगळे तिथे गेले. दशभुजांचा गजानन शुक्लांच्या घरी मजेत जेवण करतोय. भोजन झालं, आवळा सुपारी दिली. सगळे नागरिक घरी गेले. विनायक म्हणाला,
शुक्ला, मी तुला प्रसन्न झालो आहे, काय हवं ते मागून घे. तो म्हणाला, देवा, श्रीमंतांचं भोजन टाळून तू इथे माझ्या घरी आलास, यातच माझं आता समाधान झालं आहे. तुमच्या चरणी माझी भक्ती सदैव राहो, एवढंच माझं मागणं आहे. तर मला तसाच वर द्या. तथास्तु असं म्हणाला गजानन. आणि त्यामुळे ज्या ब्राह्मणाच्या तो घरी आला होता त्याचं घर सोन्याने आणि रत्नांनी भरलं, प्रभावित झालं. आणि शेवटी त्या ब्राह्मणाला मुक्ती पण मिळाली. पुढचं मात्र जे आहे ते सनक सनानंद सनंदन. सनक सनंदन हे काय आहे तर ते ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. ब्रह्मदेवाने जी सृष्टी निर्माण केली ना, त्यात पहिली सृष्टी म्हणजे ब्रह्मदेवाचे हे पुत्र त्यांनी निर्माण केले. आता ह्याचं सगळं ब्रह्मदेवानी सृष्टी कशी निर्माण केली, अनेक सृष्टी त्यांनी निर्माण केल्या असं आपण शिवपुराणात पण ऐकलं. पण त्यांनी पहिली सृष्टी कोणती निर्माण केली, मग ती कशी होती, दुसरी सृष्टी कशी निर्माण केली, अशा त्यांनी 19 सृष्ट्या निर्माण केल्या. आणि अजून 20वी सृष्टी आता निर्माण होईल ह्याच्या पुढे. माहीत नाही आपल्या जीवनात होणार आहे का, अजून पुढच्या आपल्या नंतरच्या जीवनात होणार आहे. तर ब्रह्मदेवाच्या अनेक सृष्टी निर्माण केल्या. त्यातली पहिली सृष्टी म्हणजे ब्रह्मदेवाचे पुत्र स्वतः त्याच्या अंकापासून निर्माण झालेले. तर हे सनक सनंदन सनातन सनतकुमार असे हे 4 पुत्र. आता ते कुठल्याही संयोगापासून निर्माण झालेले नाहीत. ब्रह्मदेवानीच 4 वेगवेगळी रूपं धारण केलेली आहेत आणि त्याच्यापासून तो परत अलिप्त झाला स्वतः पुन्हा सृष्टी निर्माण करायला. असे हे 4 जे आहेत ते ऋषीच आहेत. त्यांनी तपोवनामध्येच आयुष्य घालवलेलं आहे. संपूर्ण जीवनभर त्यांनी साधनाच केलेली आहे. आणि सर्वप्रथम जरी ब्रह्मदेवानी भागवत सांगितलं असलं नारदांना, तरीसुद्धा सनक सनंदन यांनी भागवत सांगितलेलं आहे नैमिषारण्यात. त्याच्यामुळे इतके सनक सनंदन सनातन हे श्रेष्ठ असूनसुद्धा त्यांना, कारण प्रत्यक्षात ब्रह्मदेवालाच गजानन हा काय आहे, आदरपूर्वक आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या पुढे याचा आदर्श आहे गजाननाचा. त्यांना कसा गजाननाचा प्रत्यय येतोय, साक्षात्कार होतोय विनायकाचा, हे आता आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. ओम पूर्णमदः पूर्णमिदं
पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.